अहो थांबा, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडत असेल ना, ही मीरा आत्ताच आपल्या घरात आली आहे, तरी सुद्धा हिचा वेदासाठी इतका जीव का तुटतो? ना रक्ताची ना नात्याची, तरी सुद्धा का? मी सांगते. वेदामध्ये ना मी माझं लहानपण बघते. माझी आई गेली ना, तेव्हापासून माझे बाबा माझ्यापासून खूप दूर राहू लागले. मला कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही. माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला नाही. ते त्यांच्याच विश्वात असायचे. त्याचं कारण सुद्धा कधी कळलं नाही. गावातले लोक त्यांना वेडा म्हणू लागले. मला खूप राग यायचा तेव्हा. आईला पोरकं झालेल्या मुलीला काय वाटतं ना, हे मला खूप चांगलं माहिती. आपल्या नात्याचं पुढे काय होईल मला माहित नाही. पत्नी म्हणून तुम्ही मला स्वीकाराल का? पत्नी म्हणून मी तुमच्या मनात जागा मिळवू शकेल का, मला खरंच माहित नाही. पण आज हा घास मी त्या बापाला भरवते, ज्याने आपल्या मुलीने आपल्याला बाबा म्हणावं त्यासाठी 1-1.5 वर्ष वाट पाहिली. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते, तुम्हा दोघांमधला दुरावा कमी करूनच राहील. मला माहित आहे ते इतकं सोपं नाहीये. आपली वेदा खूप लहान आहे आणि लहानपणी एखादी गोष्ट डोक्यात बसली ना, तर ती काढणं खूप कठीण होऊन जातं. पण आपण दोघांनी प्रयत्न केला ना, तर ते अशक्यही नाहीये. अडचणी येतील ना, नक्कीच येतील. त्रास सहन करावा लागेल, मनं दुखावली जातील, पण एक दिवस तुमची वेदा पुन्हा एकदा तुम्हाला बाबा म्हणून हाक मारेल. सगळ्यांसमोर ती प्रेमाने तुम्हाला घट्ट मिठी मारेल.